तुझ्या काका इतका बेजबाबदार माणूस ना मी माझ्या आयुष्यात बघितला नाही। रात्रभर त्या परक्याबाई जवळ राहिला होता। बरं वेळेचंही काही भान नाही, कधी येतो कधी जातो, काय कसलं पाचपोतच राहिलेलं नाही त्याला। चिल चिल मॉम, तू बोललाय नाही येईल मग येईल। काय चिल रे हा? कसली दळबद्री भाषा रे तुझी? चिल म्हणे, कुठून शिकून येतोस हे? आणि हे आधी केस कापून घे आधी पहिले। काकाचा विषय चाललेला, केसांचं काय मध्ये? तू ना तुझ्या विषयांवरती फर्म राहत जा, चांगली गोष्ट असते। हा काय बोलत होतीस, काकाचं काय? तुझा काका कोणाच्या तरी प्रेमात पडला असणार नक्की। असणार काय पडलाय? काय? तो कन्फर्म डोक्यावर पडलाय। तू काय बोलत होती? मी म्हणत होते तुझा काका कोणाच्या तरी प्रेमात पडणार पुन्हा, आणि पुन्हा स्वतःचं वाटोळं करून घेणार आहे। कधी अक्कल येणार आहे रे याला? तू का एवढी काळजी करतेस? तो काय लहान पोरगा का झाला आता मोठा, त्याला कळतं त्याचं। त्याला आणि कळतं, आरशात तोंड बघ म्हणावं। साक्षात देव यावं लागणार आहे त्याला मदत करायला, तेव्हाच त्याला कळेल। कोणी आहे का घरात? हा बोला ना, काय झालं? मोहन अष्टपुत्रे इथे राहतात। हो? कोण आलंय रे? मोनू काकाला भेटायला आले। हा इथेच राहतो, पण तुम्ही कोण? त्याला बाहेर बोलवा, मला भेटायचंय। तुम्ही कोण आहात आणि त्याच्याकडे तुमचं काय काम आहे? अगं आई, यांचा मुलगा असेल त्यांच्या क्लासमध्ये, म्हणून तो आला असेल काकाला भेटायला। हे बघा, तुम्ही त्याचा आणि माझा वेळ वाया न घालवता त्याला बोलवा। मी कोण आहे, माझं काय काम आहे, या गोष्टींची तुम्हाला काही घेणं नाही। त्यांचा काहीतरी जबरदस्त प्रॉब्लेम दिसतोय। हो ना, पोरगं फेल झालंय बहुतेक। तो बाहेर गेलाय, येईल इतक्यातच। आम्ही त्याचीच वाट बघतोय। काय झालं? कोण आहे ते? ते मोनू काकाला भेटायला आले। हा. काका बाहेर गेलाय। बाहेर गेलाय? कुठे? तुम्ही आत या ना। नाही नको, मला सांगा कुठे असेल तू? पण मला सांगा तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कशाला त्याची माहिती हवी एवढी? मोहनच्या जीवाला धोका आहे। काय धोका? हो, काय बोलताय काय तुम्ही? शांत हो, शांत हो। हो, काय बोलताय काय तुम्ही? मी जे बोलतोय ते 100% सत्य आहे। मोहनला अमानवी शक्तींपासून धोका आहे। त्यांनी पावलं पावली स्वतःला जपलं पाहिजे, पण त्याला याची तीव्रता आणि गांभीर्य माहित नाहीये, म्हणून मी सावध करायला आलो। कुठे तो? तुम्ही जरा नीट सांगाल का, काय झालंय? मोहन आहे कुठे? तो गोडबोले बहीण बरोबर आहे। गोडबोले बाई म्हणजे त्याच्या कामाच्या ठिकाणी, त्याचे मनके? मला माहिती आहे त्यांचा पत्ता, मी टाळतो, ताबडतोब जातो। अहो थांबा, मला आधी सांगा तुम्ही कोण आहात आणि काय बोलताय तुम्ही? हे मोहनला धोका म्हणजे कसला? त्याने काय केलंय काय एवढं? माझं नाव नागप्पा, मी मोहनच्या रक्षणासाठी आलोय असं समजा, आणि माझी एवढीच ओळख पुरे। मला लवकरात लवकर मोहनपर्यंत पोहोचलं पाहिजे। येतो मी। आणि हो, तुम्ही सगळ्यांनी सावध राहा। मोहनच्या नजीकच्यांच्या जीवाला धोका आहे, तुमच्या जीवावरही बेतू शकतं, काळजी घ्या। येतो मी। काय बोलताय हो काका? हो आई, बाबा काय झालं? इथे आई। विशेष काय नाही, व्हायरल आहे, होईल काही दिवसात बरं। कुठे काही खाल्लं होतं का? नाही डॉक्टर। बरं, काही कष्ट किंवा काही एक्झर्शन वगैरे? हा, ते मात्र झालं होतं।
काय आहे, सगळी कामं घरातल्या त्याच करतात. शिवाय क्लास म्हणजे क्लासमध्ये शिकवतात ना, त्यामुळे दोन्ही गोष्टी सांभाळायच्या, म्हणजे एक्झर्शन झालंच असणार. त्यामुळेच विकनेस असेल. मी गोळ्या लिहून देते, त्या आठवड्याभर घ्या आणि मग आपण बघू काय ते. अशी कामसू बायको भेटायला नशीब लागतं मिस्टर गोडबोले. मी मिस्टर गोडबोले नाही, मग माझं नाव अष्टपुत्रे, मोहन अष्टपुत्रे. अच्छा, म्हणजे या मिसेस अष्टपुत्रे आहे का? नाही नाही डॉक्टर, बरं का मिसेस अष्टपुत्रे, तुम्ही पण काळजी घेण्याची फार गरज आहे. पण मग तुम्ही मला आपण गोडबोलेकडे जायचंय असं का म्हणालात? बरोबर आहे, कारण आपण गोडबोलेंच्याच घरी आलोय. अच्छा, म्हणजे घराचे मालक गोडबोले आणि तुम्ही अष्टपुत्रे फॅमिली, म्हणजे तुम्ही इथे भाड्याने राहता असं? नाही हो डॉक्टर, काय माहिती का, हे घर गोडबोलेंचंच आहे. या मिस गोडबोले हे यांचं घर आहे. मी अष्टपुत्री, मी त्यांना भेटायला आलोय आणि आम्ही दोघं अजिबात नवरा बायको नाही आहोत, कळलं का? अच्छा, असं आहे का? पण मग पेशंटचं आणि तुमचं रिलेशन काय? करेक्ट, सांगतो ना, आम्ही कलिग आहोत, कलिग. म्हणजे आम्ही दोघं एकत्र क्लासमध्ये काम करतो. क्लासमध्ये म्हणजे क्लास त्यांचा आहे, मी त्यांच्याकडे काम करतो. मित्र आहेत ते माझे. मला बरं नव्हतं कळल्यावर माझी काळजी घ्यायला आली तिथे. अच्छा, आता सगळी केस क्लिअर झाली. झालं ना? आणि काही प्रश्न विचारायचे का? डॉक्टर ऐका ना, मी क्लासला जाऊ शकते का आज? अहो मॅडम, तुम्ही कशाला क्लासला जाताय? विश्रांती घ्या ना, आम्ही आहोत ना क्लास सांभाळायला. अहो डॉक्टर, मी आहे का तुम्ही? मला हे सांगू द्या ना त्यांना. नाही नाही, तुम्ही आहात, तुम्ही आहात. हे बघा मिस गोडबोले, तुम्हाला आरामाची अत्यंत गरज आहे. अशा आजारात आरामाची शरीराला फार गरज असते. नाही बरोबर आहे डॉक्टर, पण खूप कामं पेंडिंग आहेत आणि ऑलरेडी काल सुट्टी झाली आहे. कामही महत्वाचं आहे ना. अशा अवस्थेत तुम्ही बाहेर जा असं मी तुम्हाला सजेस्ट करणार नाही. मी काय म्हणतो मॅडम, तुम्ही विश्रांती घ्या ना, क्लासचा आम्ही बघू ना. तुम्ही कशाला काळजी करताय? आज पूर्ण दिवस आराम करा, बरं वाटल्यावर उद्या बाहेर जा. नाही नाही, मी ऑलरेडी काल गेले नाहीये, आज जावंच लागेल. ठीक आहे, आता तुम्हाला जायचं असेल तर हे बघा मिस्टर नाही, अष्टपुत्री, मोहन अष्टपुत्री. अहो माहिती आहे ते मला. मी काय सांगते, तुम्ही त्यांच्या सोबतच थांबा, त्यांना वेळच्या वेळी औषधं द्या. हो, मी त्यांना कधीच सोडणार नाही. कधीच सोडणार नाही म्हणजे क्लासमध्ये सुद्धा मी त्यांच्या बरोबर असेन काळजी घ्यायला, असं म्हणतोय. हा मग ठीक आहे, ह्या तुम्ही गोळ्या आणा आणि त्यांची व्यवस्थित काळजी घ्या. थँक्यू डॉक्टर. थँक्यू डॉक्टर. या. मॅडम, खरंच क्लासला येणं गरजेचं वाटतंय का तुम्हाला? अष्टपुत्रे, काल ऑलरेडी सुट्टी झाली आहे, माहिती आहे ना तुम्हाला. हो. शिकवण तर आहेच, पण बाकीची इतर कामही आहेत ना. उगीच नंतर लोड वाढेल आणि काय दगदग होणार आहे. ते झालंच, हे दगदग आहे. गाडीने जायचे. अरे देवा, काय मी विसरले, संपत एक आठवडा सुट्टीवर आहे, तर गाडी कोण चालवणार? पण मॅडम, तुम्ही कशाला काळजी करताय? मी आहे ना. म्हणजे तुम्हाला 4 व्हीलर चालवता येते? नाही नाही, मला 4 व्हीलर येत नाही, पण मी रिक्षा मागवू शकतो. आपण रिक्षाने जाऊ क्लासमध्ये. चालेल. हा, तुम्ही मॅडम तुम्ही तयार व्हा, आपण खाली जाऊया. मी रिक्षा आणतो, मग आपण तिकडनं जाऊ क्लासवर. चालेल, आणाल ना तुम्ही? मग मी आणि या. चालेल, तुम्ही आधी तयार व्हा. बरं वाटतंय ना? हो हो. आई, आई उठ. आई काय झालंय? आई, काय झालं काय हिला अचानक? तो बाबा काहीतरी बोलला आणि ही ऑफच झाली. ऑफ काय झाली? साधी चक्कर आली तिला. तेच ते बोलण्याची पद्धत असते. ही बोलण्याची पद्धत. आई, आई, ए बाबा, पाणी आण, आधी पाणी आण, जा लवकर. ए उठ ग, उठ उठ. काय झालं काय अचानक तुला असं? आई. हे काय? अहो बाबा, जग किती पुढे गेलंय. हा टेक्नॉलॉजीचा वापर आहे.
ऑल ओके ना? तुला कधी असं होत नाही? काय झालं मग अचानक? हा 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 घ्यायच्या ओ. काय झालं काय तुला अचानक? चक्कर कशी काय आली? तो माणूस गेला. कोण? ओ तो हो, नागप्पा काय फागप्पा काय, तो कोण आला होता तो. हा तो गेला गेला गेला. तो काय म्हणाला लक्षात आहे ना तुमच्या? हे असल्या दारावर आलेल्या माणसांचं काय ऐकतेस तू? ते लोक 4 पैसे कमावण्यासाठी तुम्हाला वाटेल ते सांगतात, मग तुम्ही घाबरता आणि त्यांनाच उपाय विचारता, आणि मग उपाय सांगण्याच्या नावाखाली ते भरपूर पैसे काढतात. ते कळतं मला, समजलं ना. पण तो माणूस काय म्हणून गेला? मोहन सोबत तुमच्या सुद्धा जीवाला धोका आहे. आणि मोहनचं मला काही आजकाल खरं दिसत नाही. काय विचित्र वागायला लागलाय तो. रात्री बेरात्री बाहेर असतो. ती हडळ हडळ म्हणून काय रात्री उठतो, दिवसा नाचतो, काय काय वाटेल ते चाललंय त्याच. काहीतरी काळबेर आहे. काहीतरी काळबेर आहे. आई आई तू जरा चिल घे. हा बघ, तू जरा बघ, तू जरा शांत हो. मोहन आला की आपण बोलू त्याच्याशी. काय बोलूया, काय बोलूया? तुम्ही बसून राहणार असे डिंब आणि घराचं करणार वाटोळ चांगलं कल्याण. ते काही नाही, मलाच काहीतरी बघायला लागणार. मला हे चाललीस तू? आई काय आलं? तुम्ही गप्प बसा हो. काय करतेस तू आता? तुला पैसे हवेत का? पैसे काय करायचेत मला? तुम्ही गप्प बसा हो. जरा बघते ना, ते बघू दे मला. काय शोधतेस काय पण? शोधते काय अगं आई तुला काय हवंय सांग ना, मी सांगतो तुला. कपडे शोधून काय होणार आहे? काय होणार आहे ते नंतर कळेल तुम्हाला. हं? हा मला विचारू नका काय अरे? होणार आहे म्हणून. डोकं फिरवू नका माझं. अगं ह्यात काय वेगळं असणार आहे? शोधू दे शोधू दे शोधू दे. शोध. शोधणारच आहे. शोधते ना, तुम्हाला त्रास नाही ना होत आहे. दाखवते ती पुस्तकं काढ, ती पुस्तकं काढवायची. बघू दे मला. कशाला पाहिजे तुला? सगळी? हो सगळी काढ. मिळणार बरोबर, तू काळजी करू नकोस. हं? तू पण शोध, माझ्या नुसत्या हातात देत राहू शोध नकोस. शोध शोध. आपण माहितच नसेल काय शोधतो तर काय शोधू? अरे आज शोधतो हे बघ. शोधलं तर सापडणार ना. हा, शोधतोय. माहितच नसेल. काही नाहीये त्याच्यामध्ये. तुम्ही जरा शानपणा करू नका. गप्प बसा जरा, कळलं? नुसते ढिम्म बसलेले असतात, दुसरा कामधंदा नाही काही. अगं, प्रयोग आई- करतात, आई, प्रयोग. पसारा होतोय. होऊ दे, मीच उचलणार आहे ना. तुम्हाला तर त्रास नाही ना होणार. काय अगं, सगळी पुस्तकं काढतेस तू? हो सगळीच काढते, कळलं? हे काय? बघितलं? बघ बघ दिग्या बघ. बाबा बंगाली. वा. भूत प्रेत पिशाच करणी प्रेमभंग संपत्ती धन सगळ्यावर खात्रीशीर उपाय. घ्या, मी सांगत नव्हते तुम्हाला? कळलं आता? हे काय बघ बाई. ए आई काहीतरी काकाचं पर्सनल असेल ते, राहू दे. असं द्या, बघू दे मला आधी. म्हशीचं शेण, 7.5 थेंब ताडी, पालीची शेपटी आणि कमरेवर तीळ असणाऱ्या बाईच्या पापणीचा केस. अरे बापरे. बघ 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 ठीक आहे बघ. हे तुझ्या काकाचं पर्सन आहे. कळलं आता? अगं पण हे पुस्तकात इथे मिळालं म्हणजे त्याच असेल कशाबरोबर? हा मग काय तुमचं आहे ते? हो तुमचं आहे. माझं कसं असेल? मग त्याचंच आहे. मला शिकवताय आणि तू सांगतोस मला? हं? मी सांगत नव्हते तुम्हाला ह्याची लक्षणं काही ठीक दिसत नाहीत म्हणून? स्वतःची प्रेम प्रकरण जुळवण्यासाठी हे असे अघोरी प्रकार करतोय तो. कळलं ना? आणि त्यात त्याचा स्वभाव कोणी गुंडाळून ठेवतं त्याला, कोणी फसवतं, म्हणून चाललंय हे सगळं. ते काय नाही, मला आता याचा सोक्ष लावायलाच पाहिजे. जरा शांत शांत हो ना जरा.
तो आला की आपण त्याच्याशी बोलू, ठीक आहे? काय बोलणार आहात तुम्ही? काय बोलणार आहात? हा? ठीक आहे तू त्याला फोन लाव. आणि तू जरा आराम कर, नाही तर परत ऑफ होशील. ये. मला काय धाड भरत नाही रे. मी खमकी आहे. मला शिकवू नकोस तू. काय काय सापडेल आणखी ह्याच्याकडे कोणाच येऊ दे त्याला. जरा शांत. सावकाश सावकाश. दादा दादा खरं बसा बसा मॅडम. तुम्ही बसा मॅडम, मी रिक्षा घेऊन येतो. हा चालेल. आलो. सापडलीसच ना एकटी मला, आणि तुझी ती मांजर पण आता इथे नाहीये. त्यामुळे मला रोखू शकेल अशी एकही शक्ती इथे नाहीये. आता मी तुझा जीव घेतल्याशिवाय राहत नाही.